हा E3 टॉस नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण घेतलंय नितीनजी म्हात्रे यांचा संघ आपण पाहतो E3 आणि L06 संघाला विनंती असेल दोन्ही संघनायकाला आपण रुपेश यायचे आपण मंचावर रुपेश धनवडे मान्यवर अतिथी मेंगडे साहेबांना विनंती असेल आपण देखील यायचे मंचावर मान्यवर अतिथी मेंगडे साहेब यांना विनंती असेल आपण देखील मंचावर यायचंय या संपूर्ण आपण पाहिलं L04 L01 मध्ये चांगली लढत झाली या संपूर्ण सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सामनावीर फलंदाज रुपेश याला विनंती असेल आपण यायचं मंचावर त्याने 14 चेंडू मध्ये तब्बल 36 धावा केल्या 3 षटकारांची हॅट्रिक देखील माध्यमातून पूर्ण केली गेली असा रुपेश मॅन ऑफ द मॅच मेंगडे साहेब यांना विनंती असेल आपण यायचंय मॅन ऑफ द मॅच सामनावीर परत खूप चांगला खेळ त्या माध्यमातून पाहायला मिळाला नक्कीच रुपेशने ते प्राइज डॉमिनेट केले अजय वाघ याला अजयने देखील चांगली कामगिरी केली आपल्या संघासाठी आणि रुपेशने मनाचा मोठेपणा दाखवला आणि प्राइज अजय सरांना दिलाय खूप चांगला खेळ रुपेश आणि अजय दोघांच्या माध्यमातून झाला टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं जातं L01 संघाचं कारण आपण जर पाहायला गेलं अजयने देखील 2 षटक फेकले 4 गडी बाद केले गोलंदाजी करताना तर रुपेश याने मात्र चांगला खेळ केले रुपेशने मात्र षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली गेली असं रुपेशने मात्र मनाचा मोठेपणा दाखवला आणि अजय यांना हे प्राइज डॉमिनेट केलंय E03 संघाचा 12 खेळाडू आणि L06 E3 आणि L6 दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपला 12 प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे E3 संघनायक नितीन दादा आपला एक अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्या त्यानंतर L06 संघनायक प्रवीण कदम L06 संघनायक विनंती असेल आपला 12 प्रतिनिधी आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्यायचा आहे तुम्ही कोणत्या टीमचे E03 संघाचा अतिरिक्त खेळाडू 12 प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्यायचा आहे E03 आपण पाहायला गेला लीगच्या मॅचेस धोनी प्रीमियर लीग ही स्पर्धा आज आपण पाहतोय चांगलं भव्य दिव्य देदीप्यमान आयोजन आयोजकाच्या माध्यमातून सुधीर काय नाही नावायचं नाही लिस्ट नाही दिली मुंबई इंडियन्सचा बॉलर नितीन म्हात्रेचा पहिला आपण पाहतोय गोलंदाज म्हणल्यावर पहिल्या गोलंदाज नितीन पहिला चेंडू हलक्या तटून काढला आणि एकच आज आपण पाहायला गेलो तर फलंदाज आज आपण पाहतो नक्कीच E03 संघाचा प्रथम गोलंदाज नितीन म्हात्रे गोलंदाजी करताना पाहतो गेले कित्येक दिवस नितीन याला आपण रॉयल कळंबोली संघाच्या माध्यमातून फलंदाजी करताना पाहिलं तोच नितीन आता मात्र आज आपल्या सोसायटी प्रीमियर लीग खेळताना सुरेख गोलंदाजी करतो आज आपल्या संघासाठी निर्धाव चेंडूची फेक पाहायला मिळते प्रवीण कदम स्वतः संघनायक वार आपल्याला पाहायला मिळतं एक घमासान युद्ध
दोन्ही फलंदाज आणि गोलंदाज नितीन आणि फलंदाज रुपेश यांच्या प्रवीण यांच्या मध्ये पाहायला मिळतो. चेंडू हा तडून काढला पाहिजे. झेल मात्र सुटतोय आणि 2 धावा दोन्ही फलंदाज पूर्ण करतील. या दोन धावसंख्येत धावफलक मात्र दोन्ही हलता राहतोय. धावफलक धावसंख्येत बिनगडी बाद 4. धावफलक धावसंख्येत बिनगडी बाद 4 आपण पाहतोय. गोलंदाज नितीन म्हात्रे त्यांनी गेले कित्येक वर्ष क्रिकेटची सेवा केली. रॉयल कळंबोली संघाचं नाव त्या नावासाठी फलंदाजी केली. आज मात्र तो आपल्या सोसायटी प्रीमियर लीग मध्ये गोलंदाजी करतोय आणि सुरेख अचूक टप्प्यावर मारा करतोय बॉलिंग मार्फत नितीन म्हात्रे. धावफलक धावसंख्येत बिनगडी बाद 4 धावा. 5 चेंडूचा खेळ संपलाय. कोट्यातील फुटचा चेंडू ऑन स्ट्राईक फलंदाज प्रवीण कदम. अनेक धाव पूर्ण. नक्कीच पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलक धावसंख्येत बिनगडी बाद 5 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलक धावसंख्येत बिनगडी बाद 5 धावा. E03 संघाचा 12वा खेळाडू. बॉलर नेम हो फिल्डर नाव सांगा त्यांचं. रोशन. गोलंदाज रोशन. वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक आणि सांघिक कोट्यातील दुसरे गोलंदाज रोशन. पहिला चेंडू फुटला चेंडू पंचांनी दंडित केला गेलाय. 9 चेंडू आणि 9+1 2 धावा अतिरिक्त मिळतील त्या नक्कीच L06 संघाला. धावफलक मात्र 2 ने વધારतोय. धावफलक धावसंख्येत बिनगडी बाद 7च्या घरात. कोट्यातील फुटचा चेंडू गोलंदाज रोशन ऑन स्ट्राईक फलंदाज सुधीर. एक धाव पूर्ण करतील दोन्ही फलंदाज. आपला एंड मात्र सुरक्षित करतील. धावफलक मात्र हलता ठेवलाय. धावफलक धावसंख्येत 1 चेंडू 8 धावा. कोट्यातील फुटचा चेंडू गोलंदाज रोशन ऑन स्ट्राईक फलंदाज प्रवीण यांना पाहतो. नक्कीच पुन्हा एक बार अवांतर रूपाची एक धाव मिळते. अवंत धावसंख्येत भर पडते. धावफलक 1 ने વધારतोय. धावफलक धावसंख्येत 9 धावा. कोट्यातील फुटचा चेंडू गोलंदाज रोशन ऑन स्ट्राईक फलंदाज प्रवीण. चेंडू खेळून काढला. 1 धाव आणि 1 धावेवर समज दोन्ही फलंदाज करतील. या धावण्याची 1 ने भर पडते. धावसंख्या धावफलकावरती दुहेरी अंकात बिनगडी बाद 10च्या घरामध्ये पाहायला मिळते. कुठेतरी नक्कीच चांगली सुरुवात पाहायला मिळते. E03 संघाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. E03 माध्यमातून धावफलक मात्र धावफलकावर धावसंख्येत 10 धावा. आता मात्र निर्धाव चेंडूची फेक गोलंदाज रोशन कमबॅक करतोय. निर्धाव चेंडूची फेक करतोय. धावफलक स्थिरावतोय. कोणती धावगती थांबवण्याचा प्रयत्न करतोय आणि एकही गडी बाद नाही पाहायला मिळतात आपल्याला. नक्कीच सुरेख गोलंदाजी करतोय. प्रतिम मारा करतोय गोलंदाज रोशन. नक्कीच नितीन म्हात्रे यांचा नेतृत्वात खेळणारा हा संघ E03 आपण पाहतोय आणि चांगली कामगिरी करतोय. कोट्यातील फुटचा चेंडू गोलंदाज रोशन. सलगचा तिसरा चेंडू देखील निर्धाव फेकतोय. चांगला कमबॅक षटक पाहायला मिळतंय. धावफलक मात्र स्थिरावतोय. धावफलकावर धावसंख्येत बिनगडी बाद 10. सलग 3 निर्धाव चेंडू फेकतोय गोलंदाज रोशन. चांगली कामगिरी करते आज आपल्या संघासाठी. शेवटचा चेंडू ऑन स्ट्राईक फलंदाज सुधीर. आता मात्र चेंडू हवेत खेळून पाडला. झेल नाही होऊ शकत आणि चेंडू जातोय 1 बाउन्स मारायच्या बाहेर. 4 धावा. दोन षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावर धावसंख्येत 14 धावा. 7.00 सरासरी 14 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल. नितीन तदनंतर रोशन दोन्ही आघाडीचे गोलंदाज खूप चांगली कामगिरी सुरेख कामगिरी आपल्या संघासाठी पाहायला मिळते.
ऑन स्ट्राईक मध्ये फलंदाज प्रवीण यांना, तर वैयक्तिक गोट्यातील दुसरं षटक घेऊन होते गोलंदाज नितीन, सांघिक गोट्यातील तिसरं षटक घेऊन होते गोलंदाज नितीन. ऑन स्ट्राईक फलंदाज प्रवीण कदम आपण पाहायला मिळते. नितीन मात्र E03 संघात संघनायक, प्रवीण कदम देखील L06 संघात संघनायक. दोन्ही संघनायक आता मात्र आमने सामने आपल्याला पाहायला मिळतात. हंस धोनी प्रीमियर लीग 20-25 च्या माध्यमातून. कोट्यातील पहिला चेंडू ऑन स्ट्राईक फलंदाज प्रवीण. सुरेख चेंडू हलक्यात तटून काढला आणि एक धाव पूर्ण कर दोन्ही फलंदाज. धावसंख्या 15 धावा. कोट्यातील पुढचा चेंडू ऑन स्ट्राईक फलंदाज सुधीर, गोलंदाज मल्हार, गोलंदाज नितीन. सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. अप्रतिम चेंडूची फेक, निर्धाव चेंडूची फेक. यशस्वी आपल्या भूमिका चोख पार पाडतोय. धावफलक मात्र स्थिरावतोय. धावफलकावर धावसंख्या ती बिनगडी बाद 15 धावा. सुरेख चेंडू सरळ खेळून काढला. एक धाव देखील पूर्ण केली गेली आणि एका धावावर दोन्ही फलंदाज समाधान मानतात. अप्रतिम थ्रो देखील पाहायला मिळतात. तितकीच अप्रतिम फेकी पाहायला मिळते. एक धावफलक मात्र एक हलता राहतोय. धावफलक हलता ठेवण्याचे काम दोन्ही फलंदाज प्रवीण आणि फलंदाज सुधीर यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. कुठेतरी एक मोठी धावसंख्या उभारायची असेल तर आपल्याला मोठा फटका मारण्याची गरज होती आणि निर्धाव चेंडूची फेक गोलंदाज नितीन म्हात्रे. आज आपला क्रिकेटिंग करिअर मधला अनुभव मात्र पाहायला मिळतोय. गेले कित्येक वर्ष कळमुळे क्रिकेटची सेवा केली. आज मात्र आपल्या सोसायटी प्रीमियर लीग मध्ये खेळताना पाहायला मिळतात आणि नक्कीच आज खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतोय आपल्याला. चेंडू हलक्यात तडून काढला. एक धाव आणि एका धावावर समाधान. धावफलक मात्र एक ने उधारतोय. बऱ्याच वेळाने संत सावध खेळी पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज प्रवीण आणि फलंदाज सुधीर यांच्या माध्यमातून. धावफलकावर धावसंख्या ती बिनगडी बाद 17 धावा. कोट्यातील शेवटचा चेंडू. आता मध्ये सुरेख चेंडू, निर्धाव चेंडूची फेक, वारंवार अप्रतिम कामगिरी करतोय नितीन म्हात्रे आपल्या संघासाठी. 3 षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावर धावसंख्या ती 17 धावा. नक्कीच 3 षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावर धावसंख्या 17 धावा. 5.60 सरासरी 17 धावा क्रमांकाने प्राप्त झालाय. कुठेतरी बॉलर येईल ना, बॉलर दत्ता 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 मासळ दत्ता मासळ गोलंदाज मल्हार, गोलंदाज दत्ता आपण यांना पाहतो. ऑन स्ट्राईक फलंदाज सलामी चाललेला फलंदाज प्रवीण कदम अजून कोणत्या प्रकारे चांगली कामगिरी आपल्या संघासाठी आतापर्यंत करू शकणार गोलंदाज दत्ता. आता मात्र पहिला चेंडू, निर्धाव चेंडूची फेक. आता आपण पाहतो गोलंदाज मल्हार, गोलंदाज दत्ता यांना ऑन स्ट्राईक फलंदाज प्रवीण. पहिला चेंडू, निर्धाव चेंडूची फेक पाहायला मिळते. अप्रतिम कामगिरी करतोय E03 संघ. खूप चांगली गोलंदाजी, एक गोलंदाजीचा खतरा असलेला संघ पाहायला मिळतो. E03 वारंवार चांगली कामगिरी करते आज आपल्या संघासाठी. नितीन, त्यानंतर रोशन, त्यानंतर दत्ता यांनी देखील खूप चांगली कामगिरी केली आहे. सलग 2 चेंडू निर्धाव फेकले गेलेत. धावफलक मात्र स्थिरावते. कुठेतरी आखडून ठेवले येणाऱ्या प्रत्येक फलंदाजाला L06च्या त्याचा परिणाम धावफलकावर पाहतोय. धावफलकावर धावसंख्या ती बिनगडी बाद 17 धावा. आता मध्ये चेंडू हवेत पावया झेल आणि शेवटच्या क्षणाला झेल देखील सुटतोय आणि अंपायर डिसिजन 2 धावा. धन्यवाद त्यांचा, खूप चांगला निर्णय. 2 ऑफिशियल अंपायर आपण पाहतो. दोन्हीचं देखील खूप सुरेख काम माध्यमातून पाहायला मिळते. गोलंदाज कोट्यातील दत्ता. आता चेंडू हवेत पावया, पुन्हा चेंडू हवेत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू देखील लँड होते आणि सुरेख क्षेत्र पाहायला मिळते. 2 धावा दोन्ही फलंदाज पूर्ण करतील. या 2 धावेने धावफलक दोन्ही हलता राहतोय. धावफलकावर धावसंख्या ती 4 चेंडू 21 धावा. कोट्यातील पुढचा चेंडू गोलंदाज दत्ता. आता मात्र चांगले कमबॅक. सुरेख, निर्धाव चेंडूची फेक. 3 चेंडू निर्धाव फेकतो. धावफलकावर धावसंख्या 21 धावा. गोलंदाज मोहल्यावर दत्तांच्या मार्फत आपण पाहतोय. सुरेख कामगिरी करतोय E03 संघ. कोट्यातील पुढचा चेंडू आणि निर्धाव चेंडूची फेक. षटक समाप्त. 4 षटकांचा खेळ संपतोय. धावफलकावर धावसंख्या 21 धावा.
बॉलर रे पुढचा गोलंदाज XYZ. आणि एकच धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतील. सुरेख खेळ पाहायला मिळतो. ई0 संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपला अतिरिक्त खेळाडू यश, गोलंदाज यश, खूप चांगला गोलंदाज आपण पाहतोय. ई0 संघाने खूप चांगली कामगिरी केली. आतापर्यंत फक्त 22 धावा जमा करून दिल्यात. L06 संघाला कुठेतरी जखडून ठेवलंय कारण सुरेख कामगिरी पाहायला मिळते. चेंडू हलक्या तटवला, एक धाव पूर्ण केले. चेंडूचा सीमारेषे बाहेर चौकार, बऱ्याच वेळाने बऱ्याच काळाने येणारा चौकार हंस धोनी प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहायला मिळतो. या चौकारने धावफलक 4 ने વધારतोय. धावफलक धावसंख्या 26 धावा. धावा. कोट्यातील फुटला चेंडू गोलंदाज यश ऑन स्ट्राईक पाहतो. फलंदाज प्रवीण कदम सलामीचा फलंदाज आज कोणत्या प्रकारचा अजून देखील चोख कामगिरी आपल्या संघासाठी करू शकला नाही. त्याचा परिणाम धावफलकावर पाहतोय. धावा एक लो स्कोरिंग सामना पाहायला मिळेल का कारण धावफलकावर धावसंख्या फक्त 26 धावा. 3 चेंडूचा खेळ संपलाय. अजून येणारे 3 चेंडूचा खेळ बाकी. या 3 चेंडूमध्ये तब्बल 10 ते 15 धावा जमा केल्या तर नक्कीच 34 ते 35 धावा पर्यंत मजल मारू शकतो L06 संघ. उलटा चेंडू कोणत्या प्रकारचं उत्तर नाही. निर्धाव चेंडू फेक. यष्टरक्षक नितीन म्हात्रे यांची चोख भूमिका पार पाडतात. निर्धाव चेंडू फेक. येणारे 2 चेंडूचा खेळ बाकी. धावफलकावर धावसंख्या बिनगरी बाद 26 धावा. सुरेश चेंडू खेळून काढला जबरदस्त प्रहार आणि चेंडू जाईल सीमारेष बाहेर. हंस धोनी प्रीमियर लीग चौकार. या चौकारने धावफलक मात्र 4 ने વધારतोय बऱ्याच वेळाने. या धावफलकावर धावसंख्या 30 धावा. कोट्यातील फुटचा चेंडू नक्कीच कोणताही अजून खेळाडू बाद झाला नाही L06 संघाचा. परिणामाचा धावफलकावर धावसंख्या फक्त 30 धावा. कोट्यातील फुटचा चेंडू गोलंदाज यश. निर्धाव चेंडू फेक आणि पहिला सत्र समाप्त. धावफलकावर धावसंख्या 30 आणि 31 धावांचं मापक आणि सोपं आव्हान उभं ठेवलं गेलं ते नक्कीच ई0 संघासमोर. तदनंतर विनंती असेल E01 आणि L3 E1 आणि L3 दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी कॉम्बॉक्स मध्ये यायचंय. E1 आणि L3 E1 आणि L3 दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी कॉम्बॉक्स मध्ये यायचंय. E1 संघाचा संघनायक तदनंतर L3 संघाचा संघनायक दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. E1 संघाचा संघनायक आणि L3 संघाचा संघनायक. E1 L3 E1 संघाचा संघनायक E1 संघाचा संघनायक विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी कॉम्बॉक्स मध्ये यायचं. E1 E1
इवन संघाचा संघनायक आणि L3 नाणेफेक होते इवन आणि L3 माफ करा L3 या दोन संघादरम्यान. यानंतर तुझा सामना इवन आणि L3 धुमाळ साहेबांच्या शुभ असते ही नाणेफेक नाणेफेक होते इवन आणि L3 दोन संघादरम्यान. नाणेफेकीचं कौल L3 या संघाने नाणेफेक जिंकले. आपला निर्णय आपण त्वरित कळवायचा आहे. चित्रशील त्यांनी निवडलाय. L3 संघाने गोलंदाज म्हणून पहिला गोलंदाज भीमाशंकर. आपण पाहतो भीमाशंकर यांना गोलंदाज म्हणल्यावर नक्कीच 30 धावा जमा करून 31 धावांचं आव्हान उभं ठेवले. ऑन स्ट्राईक पाहते फलंदाज नितीन म्हात्रे. राहुल कायपूर संघाचा एक कोहिनूर होईल आज मात्र ऑन स्ट्राईक वर आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज म्हणून गोलंदाज भीमाशंकर. कोट्यातील पहिला चेंडू पंच आपण सामना जर सुरुवात करायची पंचांना विनंती असेल मॅच ऑफिशियल्स पंच विनंती असेल आपण सामन्याला त्वरित सुरुवात करायची. कोणत्या प्रकारचा विलंब करायचा नाही. 30 धावा जमा करून 31 धावांचं आव्हान उभं ठेवलंय ते नक्कीच E3 या संघासमोर. गोलंदाज म्हणून गोलंदाज भीमाशंकर ऑन स्ट्राईक फलंदाज नितीन म्हात्रे यांना आपण पाहतोय. नक्कीच 30 धावा जमा केल्या तर 31 धावांचं मापक आणि एक सोपं आव्हान लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळेल. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू आलेला चेंडू फेकून दिलाय. जबरदस्त प्रहार पाहायला मिळतोय आणि षटकार फलंदाज नितीन म्हात्रे यांच्या बॅटिंग मधून पाहायला मिळतोय. तर पाहतो नक्कीच फलंदाज नितीन याने आल्या मात्र पहिला वयला षटकारने सुरुवात केली गेली आणि धावफलक मात्र 6 ने हलता राहतोय. धावफलक धावसंख्या बिनगडी बाद 6च्या घरात. कोट्यातील पुढचा चेंडू गोलंदाज भीमाशंकर यांना आपण पाहतो. ऑन स्ट्राईक फलंदाज रॉयल कलंबो संघाचा फलंदाज नितीन म्हात्रे आज मात्र स्वतः हंस धोनी प्रीमियर लीग मध्ये E3 या संघाचा संघनायक देखील आहे आणि चांगली कामगिरी करतो आपल्या संघासाठी. दुसरा चेंडू हलक्या तटून खेळून काढला एक आणि लेग बाय स्वरूपात एक धाव मात्र मिळते. या एका धावेनिशी धाव फरक मात्र वधारतोय. धाव फरक धावसंख्या ती 7 धावा. दिलीप कोट्यातील पुढचा चेंडू गोलंदाज भीमाशंकर यांचा. आता मात्र चेंडू सुरेख खेळून काढलाय. फलंदाज दिलीप याने देखील आलेला चौकार लगावलाय. या चौकाराची धावफलक 4 ने वधारतोय. तब्बल 11 धावा धावफलकावर पाहायला मिळतोय. 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावफलकावर धावसंख्या 11 फक्त 31 धावा जमा करायच्यात. अजून देखील 20 धावाचं आव्हान 20 धावा जमा करायच्यात E3 संघाला. कोट्यातील पुढचा चेंडू गोलंदाज भीमाशंकर ऑन स्ट्राईक फलंदाज दिलीप. तो चेंडू हवेत पाहाव्या झेल आणि भूमीला मात्र चेंडू दान केलं जातं. एक धाव पूर्ण आणि एका धावेवर समाधान. या एका धावेनिश्चित धावफलक 1 ने वधारतोय. धावफलकावर धावसंख्या ती 12 धावा बिनगडी बाद. धावफलकावर संख्या ती 12. ऑन स्ट्राईक पाहतोय नितीन ज्याने मागील चेंडूवर एक भलामोठ टिटकर यांच्या बॅटिंग मधून पाहायला मिळतोय. नितीन ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. गोलंदाज म्हणून गोलंदाज भीमाशंकर.
कोट्यातील पुढचा चेंडू ऑन स्ट्राईक फलंदाज नितीन चेंडू माझा सरळ खेळून काढलाय. एक धाव पूर्ण होते आणि सुरेख प्रेक्षण पाहायला मिळतंय. एका धावावर समाधान. एका धावेने धावफलक मात्र हलता राहतोय. धावफलकावर धावसंख्या ती बिनगडीबाद 13 धावा. कोट्यातील पुढचा चेंडू दिलीप ऑन स्ट्राईक. आपण तर नक्कीच एस्टूच्या बाहेर जाणार चेंडू आमच्या पंचाने दंडित केला गेलाय. अवंत रूपाची एक धाव मात्र मिळते. धावेने 1 ने भर पडते. धावफलकावर धावसंख्या ती 14 धावा. निर्धाव चेंडू फेक बाद. फलंदाज पहिला हजारा बसते फलंदाज दिलीप मात्र होते बाद. गोलंदाज मुल्लार गोलंदाज अभिषेक ऑन स्ट्राईक फलंदाज नितीन म्हात्रे. धावफलकावर धावसंख्या 14 धावा. कोट्यातील पुढचा चेंडू अभिषेक. आता मात्र चेंडू जबरदस्त प्रहार माइट हिट पाहायला मिळतोय. हनधन प्रेमीला षटकार. या षटकाराने धावफलक मात्र 6 ने हलता राहतोय. सुरेख कामगिरी करते आज आपल्या संघासाठी सर्वोत्कृष्ट खेळाडू नितीन म्हात्रे याच्या बॅटिंगमधून पाहायला षटकार. या षटकाराने धावफलक मात्र 6 ने वधारतोय. धावफलकावर धावसंख्या येते 1 गडीबाद 20 धावा. अजूनही 11 धावांची गरज. कोट्यातील पुढचा चेंडू आता माझा सुरेख चेंडू पुन्हा एकदा हंसाने प्रीमियर लीग चौकार. फलंदाज नितीन म्हात्रे तडाखेबंद पारी खेळतोय आज आपल्या संघासाठी. या चौकारने धावफलक मात्र 4 ने वधारतोय. धावफलकावर धावसंख्या ती 1 गडीबाद 24 धावा. धावफलकावर धावसंख्या ती 1 गडीबाद 24. नितीन म्हात्रे खूप चांगला खेळ आज आपल्या संघासाठी खेळतोय. कोट्यातील पुढचा चेंडू रिव्हर्सशिपचा प्रयत्न मात्र सक्सेसफुल. एक सूरज मात्र होते बाद. 2 गडी बाद झालेत. धावफलकावर धावसंख्या ती 2 गडी बाद 24 धावा. बॅट्समन नेम काय इथली गणेश. बॅट्समन नेम गणेश. त्याला पंच थोडा पण फास्ट सामना सुरू करायचा आहे. कोणत्या प्रकारचा विलंब करायचा नाही. गोलंदाज अभिषेक ऑन स्ट्राईक. फलंदाज गणेशाला आपण पाहतोय. कोट्यातील पुढचा चेंडू. धन्यवाद पंच. नक्कीच अवंत रूपाची एक धाव मात्र मिळते. एका धावेने धावसंख्येत 1 ने भर पडते. धावफलकावर धावसंख्या ती 25 धावा. कोट्यातील पुढचा चेंडू. गोलंदाज अभिषेक ऑन स्ट्राईक. फलंदाज गणेश यांना आपण पाहतोय. तर नॉन स्ट्राईक फलंदाज नितीन म्हात्रे. सुरेख चेंडू पाहायला मिळतो. निर्धाव चेंडू फेक यशस्वी भूमिका चूक पार पाडतोय आणि धावसंख्या मात्र स्थिरावते. निर्धाव चेंडू फेक. गोलंदाज अभिषेक मात्र चांगली कामगिरी करतो आपल्या संघामार्फत.
आता मात्र चेंडू हवेत पाव्या झेल शेवटच्या संघाला मात्र झेल पूर्ण करतोय आणि मोठा हाताला बसतोय पुन्हा एक बार इथे संघाला फलंदाज मात्र बाद होतोय गणेश शंकर खूप चांगला खेळाडूंच्या माध्यमातून पंचवीस धावा धाव फलकावर धावसंख्या होती 25 कोट्यातील पुढचा चेंडू इथली संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपला 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्यायचा आहे. ऑन ट्रॅक फलंदाज सचिन गोलंदाज म्हणून अभिषेक आणि बाद त्रिफळाचे बाद होते फलंदाज सचिन आला परत गेला परत अशा अवस्था पाहायला मिळते इथे संघाची. अभिषेक खूप चांगला खेळ करतो आपल्या संघासाठी धावफलक मात्र स्थिर ठेवलाय धावफलकावर धावसंख्या येते 25 4 गडी बाद 25 धावा. त्याला पंच बॅट्समन थोडं फास्ट जायचंय आपण सामना तो सुरू करायचंय. रोशन विनंती असेल सर्व संघनायकाला आपला अतिरिक्त खेळाडू 12 प्रतिनिधी आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्यायचा आहे. आज आपण पाहायला गेलं ही संपूर्ण स्पर्धा हंस धोनी प्रीमियर लीग ही स्पर्धा ते लाईव्ह थेट प्रेक्षेपण चालू आहे PTC लाईव्ह यांच्या माध्यमातून panwelltenniscricket.in युट्यूबला जाऊन ही स्पर्धा आपण या तळपत्या उन्हात घर बसल्या पाहू शकता. त्यानंतर या स्पर्धेत असणारे वैयक्तिक पारितोषिक आहेत. सर्व संघनायकाला विनंती असेल यामध्ये अडथळा निर्माण होऊ यासाठी आपण 12 अतिरिक्त खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवतो. भीमाशंकर धाव फलक दोन्ही हात राहतोय धाव फलकावर धावसंख्या येते 27 4 गडी बाद 27 ऑन स्ट्राइक फलंदाज नितीन म्हात्रे एका चौकाराची गरज सामना जिंकण्यासाठी तो चौकार नितीन आपल्या बॅटिंग मधून नाही नितीन शांत संयमी खेळ केला आणि सन्मान दिलाय चेंडूला त्याने एकच धाव पूर्ण केले. एक चांगला क्रिकेट त्याच्या माध्यमातून खेळले गेलाय. आज सोसायटी क्रिकेट मध्ये देखील खूप चांगले खेळ खूप चांगली कामगिरी करते फलंदाज नितीन. कोट्यातील पुढचा चेंडू गोलंदाज भीमाशंकर ऑन स्ट्राइक फलंदाज रोशन आता मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केला त्रिफळ्या उद्ध्वस्त केल्या गेल्यात आणि बाद होते फलंदाज रोशन. पुढचा फलंदाज दत्ता ऑन स्ट्राइक आपल्याला पाहायला मिळालं फलंदाज रोशन बाद झालाय त्रिफळाची. चार धावांची आवश्यकता असेल इथली संघाला. ऑन स्ट्राइक फलंदाज दत्ता पर्यंत पाहतोय गोलंदाज भीमाशंकर. आता मात्र चेंडू हवेत पाव्या झेल आणि सुरेख झेल पूर्ण केलाय. काय सुरेख कामगिरी पाहायला मिळते गोलंदाजी करणाऱ्या संघा. पंच मॅच ऑफिशियल पंच आणि पंच निर्णय अंतिम राहायला विनंती असेल आपण त्यांना सहकार्य करायचं. पंच थर्ड अंपायर रिव्ह्यू कोणती आपल्याकडे सुविधा नाही आहे याची नोंद दोन्ही संघाच्या अन्यथा सर्व संघनायकांनी घ्यायची. थर्ड अंपायर रिव्ह्यू सिस्टीम आपल्यामध्ये नाही. पंचांचा निर्णय अंतिम राहील
विनंती असेल दोन्ही संघनायकाला धन्यवाद. पण मॅच ऑफिशियल्स आज आपण मागवले त्यांचं नक्कीच न्यू चेंडूचा इशारा आला. या धाव फलकावर धावसंख्या 30. कोट्यातील पुढचा चेंडू गोलंदाज भीमाशंकर, ऑनस्ट्राईक फलंदाज नितीन यांना आपण पाहतोय. नक्कीच आता मात्र शेवटचा चेंडू पाहावा जो चेंडू आणि जबरदस्त अफगाणिस्तान सामना फिनिश केलाय. फलंदाज नितीन म्हात्रे आणि विजय संघ नक्कीच E3 संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर L06 संघाला पुढील वाटचाल खूप साऱ्या शुभेच्छा. चला नेक्स्ट सामना पुढची लढत E1 आणि